अजिबात सप्लाय कमी आहे किंवा लोक लॉसेस जास्त आता सप्लाय पण आहे तुमच्या या मेंटेनन्समुळे लोकांना लाईट यूज मिळत नाही त्याचा परिणाम लोकांच्या पाण्यावर कधी कधी अशा प्रकारे शुक्रवारी जाते शुक्रवारी तुमचं शटडाऊन तुम्ही काय शटडाऊन घेता हे माहितीच नसेल मागचा हा भाग जो आहे 2 नंबर एरिया हा डोंगराळ भाग तिथं बिना गोष्टींचं पाणी वरती चढत नाही त्या ठिकाणी जर शुक्रवारी जर पाणी भेटत नाही आम्हाला शनिवारी पाणी लोकांनी तक्रार केले त्याच्यामध्ये सुधारणा करायचं त्याच्यानंतर पाणी इथं बसवून तर इन्फ्रा 1 इन्फ्रा 2 म्हणजे असं स्वप्न जसं जसं आता पंतप्रधान दाखवलं 15 लाख रोजगार 15 लाख मिळणार रोजगार तसं स्वप्न आम्हाला दाखवलं की इथलं पाणी आणि निवारा तर तितकीच गरजेची असलेली आजच्या परिस्थितीमध्ये ती लाईट वारंवार जाते वर्षानुवर्ष लोक तक्रारी करत आहेत पण दिवसेंदिवस सुधारणा होण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये दिवसेंदिवस बिघाड जास्त होत एका बाजूला लाईटचे दर वाढत आहेत त्या तक्रारी करायला गेल्यानंतर अधिकारी कर्मचारी व्यवस्थित उत्तरं देत नाहीत मागच्या वर्षी बिल होतं त्याच्या 20% जास्त म्हणजे असे गेल्या 10 वर्षापूर्वी मला 300 रुपये बिल येत होतं आता जवळपास 3500 बिल आहे लोकांना रोजगार नाही आहेत आणि अशा पद्धतीने बिलं भरमसाठ येतात तक्रार घ्यायला कोण नाही आणि पोल सडलेले पोल लाईट कंडक्टर खाली तुटलेले कंडक्टर यावर्षी तर कळस म्हणजे जी झाडं कटिंग प्री मान्सून करतात ती कटिंगसुद्धा केली नाही त्यामुळं वारंवार लाईट जाते मागच्या 15 दिवसापासून तर रोज पाण्याच्या वेळेस लाईट जाते त्यामुळे लोकांना पाणीसुद्धा मिळत नाही लाईटवर लोक एवढे अवलंबून झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या MSEBच्या अधिकाऱ्यांचा उदासीनतापणा आणि शासनाचं या घटनेकडं किंवा या घटकाकडं असलेलं दुर्लक्ष अजिबात दुर्लक्षच आहे संपूर्ण प्रशासन एकदम ढिसाळ कारभार चाललेला आहे आणि त्याचा परिणाम त्याचा लोकांना भोगावं लागते आणि म्हणून आज आम्ही शिवसेनेने कल्याण पूर्व असेल उल्हासनगर असेल अंबरनाथ असेल या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना भेटून त्यांना जागा केलेलं आहे 15 दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली लोकांच्या सर्व्हिसेसमध्ये मग तक्रारीबाबत असेल बिलाच्या तक्रारीबाबत असेल किंवा वारंवार जाणाऱ्या लाईटमुळं जो होणारा त्रास आहे तो जर कमी झाला नाही 15 दिवसानंतर आम्ही संपूर्ण पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख आहे तिकडचे शाहू आहेत शहर प्रमुख आमची कैलाजी तेजी इकडचे सर्व उपशहर प्रमुख सर्व अंबरनाथला जे अजित काळे जे होते संजय डोंगरे सगळे तिथले पदाधिकारी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे जर न्याय मिळत नसेल तर तो मागावा लागतो आणि सहज मिळत नसेल तर कानाखाली वाजून कसा घ्यायचा होता आम्हाला येतो त्याची वॉर्निंग असा इशारा सर्व अधिकाऱ्यांनी दिलेला आहे मला खात्री आहे की यापुढे 15 दिवसामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा होईल कुठली असेल योजना इन्फ्रा 1 इन्फ्रा 2 अगोदर दाखवलं गाजर ते झालं नाही गेल्या 3 वर्षामध्ये आता RDSS काही योजना आलेली है लेकिन आज यहाँ एग्जाम्पल हमारे दिलीप मिश्रा जी ने मेरे हाथ में दिया कि टाउन हॉल का बिल 32 लाख रुपए है 32 लाख रुपए है उसके मतलब पिछले 6-7 महीने से बिल भरा नहीं उन्होंने 30 साल के लिए लिया है लेकिन उसका बिल मतलब ये अजब कारोबार चालू है जो अमीर है उनको अनदेखी कर रहे हैं उनको लूट रहे हैं और गरीबों के ऊपर सजा दे रहे हैं ऐसा नहीं लग रहा है आपको कि कुमार रैलानी अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं या अपनी रसूखदारी ये अधिकारियों का काम है शासन या प्रशासन आदमी को नहीं देते कायदे से सब तरीके हैं उन्होंने पहला उसके ऊपर कार्रवाई करें अभी जो कुलकर्णी साहब है उन्होंने कहा है कि जो ज़्यादा से ज़्यादा अमाउंट है वहाँ से हम शुरुआत करेंगे गरीब लोगों को तकलीफ नहीं अगर गरीब लोगों को तकलीफ दिया मैं शहरवासियों का एक अपील करता हूँ कोई भी किसी को तकलीफ ऐसी इस तरीके की तकलीफ अगर दे रहे जानबूझ के तो हमारे पदाधिकारी वहाँ के उनसे संपर्क करें।